chain, send it to another 10. हॅलो. अरे यार ऑनलाईन या ना कोणीतरी. कुठे गेलेत सगळे. जरा 2 मिनिटं कॉफी प्यायला बसावं आणि चॅट करावं तर कोणीच नाही आसपास. हॅलो हॅलो हाय हाय हॅलो. अगं बोल ना काहीतरी. कॉफी प्लीज. लेट्स हॅव कॉफी. हो चालेल. कॉफी तुम्ही सगळे. अगं आम्ही इथे शिवाजी पार्कला बसलो. ये ना. अरे मी पण शिवाजी पार्कला आहे. तुम्ही कुठे आहात? मी कॉफी पितोय. कॉफी पिताय कुठे? CCD ला कट्ट्यावर ये. अरे काय बोलताय तुम्ही कट्ट्यावर आहात? हो तू कुठे आहेस? अरे हाय. अरे हाय. हॅलो. अरे अरे काय आपण ग्रुपवरती का टाकतीये सगळे मेसेजेस? माय गॉड. सगळे मला इकडेच भेटलेले आहेत ऑनलाईन बिनलाईनच्या ग्रुपवर. सगळे ऑनलाईनच गप्पा मारतायत आणि मी मात्र त्यांना गाठलेलं आहे फायनली कट्ट्यावर. हाय सिद्धार्थ, हाय हेमंत, हाय ऋतुजा. मग कसं काय ऑनलाईन कसं चाललंय सगळं? आता आम्ही ऑनलाईन प्रमोशनच करत होतो तेवढ्यात तू आलीस आणि आम्ही तुलाच शोधत होतो ऍक्च्युली. नाही का रे? नाहीतर काय. आता खरं बोला. खरंच किती दिवस निलिमा भेटली नव्हती. नाही मी खरं सांगू मी तुझ्या आठवणीमध्ये तुझा डीपी चेक करत होतो. वा वा. म्हणजे आता मी विश्वास ठेवायला हरकत नाही. मग आणि ऋतुजा तू मात्र या कंपूमध्ये नवीन आहे. सिद्धार्थ हेमंतची सगळी आम्ही मजा नेहमी पाहत असतो. तर तुला यांच्याबरोबर कशी मजा आली? मला यांच्याबरोबर खूप मजा आली. खरं सांग आता. खरं सांग. नाही खरं सांगायचं तर खरंच मजा आली. पण आता तर सगळ्यांना माहिती आहे की सिद्धार्थ आणि हेमंत किती मोठे प्रँकस्टर्स आहेत. आणि तसं बघायला गेलं तर हेमंत खूप खूप चांगला आहे. खूप हे पण सिद्धार्थनी मला जो काही त्रास दिला ना सेट्सवरती तो मी आयुष्यात नाही विसरू शकणार आहे माझ्या. पण सगळ्या या मजा मस्तीच्या गोष्टी जरी आपण बाजूला ठेवल्या तरी मला खूप मजा आली दोघांबरोबर काम करायला. चल खोटं बोलू नको. तुला लक्षात आलं ना मी काय जमवलंय? मी किती गोड आहे, मी किती चांगला आहे. सिद्धार्थ हे सुद्धा जमवावं लागतं मस्तीच्या पलीकडे. बरोबर आहे. प्रॉब्लेम एवढाच झाला मी जेव्हा कामामध्ये खूप काय म्हणू मी एकाग्र होतो तेव्हा तू या गोष्टी जमवत होतास. एकाग्र होतास तू पूर्णपणे. कसल्या कामात? शूटिंग, ऍक्टिंग, मग केस नीट ठेवणं वगैरे सगळं हे माझं चालू होतं. तुझे स्वतःचे केस आणि मेकअप नीट ठेवण्याचं सोडून दुसऱ्यांचे केस आणि मेकअप नीट आहे का नाही हे बघण्यात खूप वेळ जातो. आणि तो चॅटिंग मध्ये पण बिझी असेल आय गेस नाही का? तो सारखा अगं तो फोन मध्येच असतो. फोनच्या बाहेर इथे एवढं सुंदर जग आहे याच्याकडे त्याचं लक्षच नाही. आणि मी इकडे लक्ष दिलं त्याची फळं अशी मिळतात. लक्षात घे. हाय आय एम सिद्धार्थ. स्टेटस ऑलवेज ऑनलाईन. ही आहे किमया. स्टेटस सिंगल. माझी बेस्ट फ्रेंड. आणि हे आहेत आमच्या पुण्याचे आईन्स्टाईन. आयडिया. तुला सांगतो गॅलिलिओला सुद्धा लोक वेडाच म्हणाले होते. गॅली कोण हो दादा? करण अर्जुन पिक्चर बघितलाय का तू? 3 वेळा. ते सिद्धार्थ आणि हेमंत तुमचे एकत्र नेहमी एक धमाल मजा आम्ही पाहत असतो. आणि आता या सिनेमात एक आत्ताचा विषय खूप आत्ताचा विषय आहे. आजची तरुणाई तुमच्याकडे पाहते. एक यूथ आयकॉन म्हणून आम्ही तुम्हाला बघतो आणि अशा वेळी हाच विषय घेऊन समोर येणं हे तुमच्यासाठी खूप जास्त इंटरेस्टिंग असेल. एकदम इंटरेस्टिंग आहे. मी तुला सांगू अख्खा चित्रपट आहे ना अख्खा हा आपल्या मित्रांबरोबर केलेल्या व्हॉट्सॲपच्या चॅटसारखा आहे अख्खा. तेव्हा आपण त्याच्यामध्ये काही बोलतो. आपण इंग्लिश बोलतो, आपण मराठी बोलतो, आपण शॉर्ट फॉर्म्स वापरतो. आपण कधी ओ माय गॉड म्हणतच नाही. आता आपण OMG एवढंच म्हणतो की हॅपी बर्थडे करायचं असेल तर आपण हॅपी बर्थडे करतच नाही. इतका कंटाळा येतो की HBD करतो. तर आता अख्ख्या सिनेमामध्ये माझी जी भाषा आहे ती ही आहे पूर्णपणे. मी HBD आहे, हेमंत हॅपी बर्थडे असं म्हणायला हरकत नाही. की तो लिहिल तर तो पूर्णपणे लिहिल. म्हणजे तो हॅपी बर्थडे लिहिल, तो कसा आहेस वगैरे एवढं लिहिल. मी लिहिन तर मी हाऊज यू वसाप एवढीच भाषा मी वापरेन. तर मला असं वाटतं की ही जी आता एक वेगळ्या प्रकारची भाषा होऊ लागली आपली तर ते फार बदलत चाललंय. म्हणजे कधी कधी तर माझं असं होतं की जेव्हा मी ईमेल पाठवतो कोणाला, आता फॉर्मल ईमेल पाठवायचं असेल तेव्हा ईमेल पाठवताना सुद्धा आय हॅवचं सुद्धा HAV लिहित नाही, VE शेवटचं फक्त. आय हॅव सेंट यू द पिक्स PIX प्लीज चेक.
PLZ चेक, बस एवढंच. म्हणजे ते इतकं आता माझ्यामध्ये सुद्धा होऊ लागलंय. तर आपण सगळे नेटिझन होत चाललो. नेटिझन आपण पूर्णपणे नेटिझन होत चाललोय. आणि चित्रपटामध्ये मी पूर्णपणे तसा आहे. सिद्धार्थ देसाई हा पूर्णपणे ऑनलाईन आहे 24 तास 365. माझं नाव सिद्धार्थच आहे सिनेमामध्ये. आणि म्हणजे काहीतरी खरं असायला हवं ना त्यातलं, त्या कॅरेक्टरमधलं. तर सिद्धार्थच नाव आहे आणि तो पूर्णपणे ऑनलाईन आहे. म्हणजे इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप, ट्विटर, फेसबुक ह्याच्या पलीकडे त्याचं जगच नाही आहे. खरं तर जग आहे पण त्याच्याकडे त्याचं लक्ष नाही आहे. आणि ते जग सांभाळण्याची जबाबदारी हेमंत डोमेची आहे. तर हेमंत डोमेजी यांचं आपण ऐकूया. धन्यवाद 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 धन्यवाद. याच्यामध्ये मी सिद्धार्थनी सांगितलं तसं तो ऑनलाईन आहे आणि मी बिनलाईन आहे. आणि ईश्वर दामोदर यादवाडकर नावाचं ते कॅरेक्टर आहे आणि त्याच्या इनिशियल्सपासून जे बनतं IDYA, आयडिया असं त्याला मित्र म्हणत असतात. तर हा जो आयडिया आहे तो सतत आयडिया लढवत असतो, वेगवेगळ्या मित्रांसाठी काहीही करण्याची त्याची तयारी असते. आणि त्याचं एक पालुपदसुद्धा आहे की आयडिया भेटेल तर तुमचं लाईफ सेटल. आणि वाटेल ते किडे करत असतो. म्हणजे अगदी सगळ्यांनाच माझ्या मित्रांना माहिती असेल की कॉलेजमध्ये किंवा शाळेत जसं एक मॅडम प्रोफेसर तुमचा क्रश असतात तसं त्याचाही असतो क्रश. मला सांग, गॅलिलिओ म्हणजे कोण आहे? गॅलिलिओ म्हणजे करण अर्जुन पिक्चर बघितलायस ना तू, त्यातली करण अर्जुनची आई. अरे बापरे, एक वेगळंच काहीतरी माहिती आपल्याला मिळत आहे हेमंत डोमे उर्फ ईश्वर आयडियाकडनं. अशीच सगळी गंमत आहे. धमाल कॅरेक्टर आहे ते. ह्या सगळ्या इंटरनेट अडिक्ट आणि व्हर्च्युअल वर्ल्डच्या पलीकडचं ते कॅरेक्टर आहे. आणि तो सिद्धार्थचा खूप जवळचा मित्र असतो. आणि ह्या सगळ्या ॲडिक्शनमधनं बाहेर काढण्यासाठी किंवा त्याला खरं जग दाखवण्यासाठी जे करतो तो हा सिनेमा आहे. Wow, Sid, you looking so handsome. राईटला जाऊया. आणि मी Typical गोविंदा दिसतो. गोविंदा काय वाईट होता का? खूप क्यूट दिसतो. चल ना, अगं मी क्यूट आहे ना, चल ना. कॉम्पिटिशनचं नाव आहे लव्ह एक्सप्रेस. हीच तुझ्यासाठी गोल्डन अपॉर्च्युनिटी. आणि ऋतुजा, हे आता हा ऑनलाईन आहे, हा बिनलाईन आहे हे कळलं. आणि तू कोण आहेस? मी या दोघांमधली लाईन आहे. तुम्ही दोघंही विचार लाईन मारताय. एक्झॅक्टली. आम्हाला डिरेक्टर आणि प्रोड्युसरनी सांगितलंय म्हणून. ऍक्च्युली फिल्ममध्ये सुद्धा कसं आहे की मी या दोघांची आमच्या तिघांची खरं खूप चांगली मैत्री दाखवली आहे. आणि लाईनचा अर्थ एक्झॅक्टली तशी लाईन नाही आहे ही खरं तर. तशीच लाईन आहे तू आमची. तशीच लाईन आहे. ओके, मी तशीच लाईन आहे त्यांची. आणि प्रत्येक वेळेला हे बोलू देत नाहीत का? नाही, ऍक्च्युली कसं होतं की मी बोलायला गेले की त्यांचे सब पॉइंट्स खूप असतात, त्यामुळे तेच जनरली बोलून मोकळे होतात. पण हरकत नाही, मी बोलले. तुला बोलू दे आता 20 मिनिटं. तर माझ्या कॅरेक्टरबद्दल बोलायचं तर माझ्या कॅरेक्टरचं नाव ह्याच्यात आहे किमया देशमुख. आणि खूप साधी सरळ आणि ह्याच जनरेशनची मुलगी आहे ती. पण आपण म्हणतो ना रिस्पॉन्सिबल असते तशीही आहे. आणि फ्रेंड इन नीड काइंड ऑफ अ पर्सन शी इज. आणि सिद्धार्थ आणि हेमंत या दोघांची ती खूप चांगली मैत्रीण दाखवली आहे. आणि ते दोघं जी काही मस्ती करत असतात, जे काही किडे करत असतात, त्यांचे सगळे सिक्रेट्स हे मला माहिती असतात. आणि मी वेळोवेळी त्यांना लाईनवर आणायला त्यांच्या सगळ्या सिक्रेट्सचा उपयोग करून त्यांना ब्लॅकमेल करत असते. आणि एक हक्काची मैत्रीण असते मी त्यांची, की मी त्यांना सांगते की तुम्ही हे करू नका, मी असं करेन, तुम्ही ते करू नका, मी तसं करेन. सो अशी एक छान स्वीट खूप जेन्युइन फ्रेंड आपली जशी आपल्या लाईफमध्ये पाहिजे तसं हे कॅरेक्टर आहे. जसं सिद्धार्थ, तू खरा पण एक सेल्फी मास्टर आहेस. नाही, बरोबर आहे. हेमंतलाही पटलेलं आहे, तुम्हालाही पटलेलं आहे. तर खऱ्या आयुष्यात सुद्धा तू तितकाच या सगळ्या जगताच्या जवळ आहेस, व्हर्च्युअल जगताच्या. आहे डेफिनेटली आहे. म्हणजे सेल्फी काढणं हे परत आता ना हे एक व्यसन आहे, हे माझं कर्तव्य आहे. मग मला असं वाटतं की मी सेल्फी नाही काढला तर ह्या जगात तो कधीच येणार नाहीये, कोणीच काढणार नाहीये बाकीचं. आणि मला माहिती आहे की माझा हात जितका लांब जाऊ शकतो सेल्फी काढताना, म्हणजे कानून असल्यासारखा हात माझा लांब जातो आणि सगळा व्यवस्थित नीट सेल्फी निघतो. त्यामुळे मला असं कधी कधी होतं की दुसरा कोणी सेल्फी काढत असेल ना की त्याच्यात नको यायला, आपण स्वतः काढलेल्या सेल्फीत आपण बरे दिसतो. हे मला असं व्हर्च्युअल लाईफ कडे तू कशा पद्धतीने बघतोस?
पॉझिटिव्हली बघतोस कशाबद्दल? मी बघतो, टू बी ऑनेस्ट मी पॉझिटिव्हली बघतो. मला असं वाटतंय की अजूनपर्यंत आपल्या देशामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये तेवढं इंटरनेट अडिक्शन आलेलं नाही आहे. त्यामुळे आत्ता जे चाललंय ते पॉझिटिव्हली चाललंय असं मला वाटतंय. ठीक आहे, लोक फार फोनमध्ये व्यस्त होत आहेत आणि त्याचबरोबर दुसरीकडे लक्ष नाही आहे. या गोष्टी आता हळूहळू बदलत जातील पुढे सुद्धा, जर का आपण त्याचा बॅलन्स साधला नाही तर. बॅलन्स साधणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की अजूनपर्यंत आपण तेवढी टेक्नॉलॉजी अजून आपल्यापर्यंत आली नाही. म्हणजे आता आपण 3G पर्यंत आलो आहे, पण जेव्हा आता LTE येईल, 4G येईल, से iPhone 7 येईल, iPhone 7 Plus येईल, हे असं येतच राहणार, हे थांबणार कधी नाही. तर तेव्हा ते जेव्हा येईल तेव्हा आपण त्याला कसं ॲक्सेप्ट करू, कसं आपण रिसीव करू हे आपल्याला माहिती नाही आहे. पण जर का आपण आधीच मेंटली प्रिपेअर्ड असू या सगळ्या गोष्टींना, की आपल्याला फक्त हे आपलं आयुष्य नाही आहे, याच्या आजूबाजूला जे आहे ती आपली जबाबदारी आणि आपलं ते खरं आयुष्य आहे. आणि आपल्या हातात मोबाईल किंवा iPad वगैरे जे काही असेल ते टॅब म्हणा, हे फक्त एक कम्युनिकेशनचं साधन आहे. मग ते कुठल्याही प्रकारचं कम्युनिकेशन असो, तर ते साधन म्हणूनच राहू दे, ते तुमचं आयुष्य बनायला नको असं मला वाटतं. आणि जे नाही होणार, कारण आजची पिढीसुद्धा आहे तितकी, म्हणजे माझ्यावरनं तुम्हाला कळत असेल की तितके स्टेबल आहेत मेंटली, तितके हुशार आहेत, हे माझ्यावरनं तुम्हाला कळतच असेल. सो मला फक्त काळजी हेमंतची आहे की मी आता त्याला ट्विटरवरती आणलं आहे, मी त्याला इंस्टाग्रामवरती आणलं आहे, त्याला शिकवलं आहे, आणि आता तो वाहवत चालला आहे. म्हणजे आता तो फोटोज बघणे आणि ट्वीट्स चेक करणे याच्यामध्ये तो चाललाय. तर माझी फक्त याचं की माझा मित्र जायला नको त्याच्यामध्ये, म्हणजे काळजी आणि माझी रिस्पॉन्सिबिलिटी खूप वाढली आहे. आणि ऋतुजाबद्दल सांगायचं झालं तर ती 24 तास म्हणजे ती गेलेली आहे तिकडे, ती पोचली आहे तिथे, तर मार्ग मिळालेला आहे तिला. रात्री 3 म्हणू नका, 4 म्हणू नका, आमच्या बहुतेक स्टेटसचंच नाव ऑनलाईन आहे. मॅक्स 2 वाजेपर्यंत पण मी असते ऑनलाईन, मी 24 तास ऑनलाईन असते. आणि असं नाही की जस्ट आमचं फिल्मचं प्रमोशन सुरू आहे म्हणून, बट एनिवे मला आवडतं ऑनलाईन एन्जॉय करते. आय लाईक फेसबुक, आय लाईक बीइंग ऑन इन्स्टा. एवढ्या वेळ शांतपणे ऐकलेलं आहे त्यांनी. माझी अतिशय नव्याची नवलाई आहे, कारण हे सगळं मला काहीही येत नव्हतं. आत्ता तो जे 4G LTE वगैरे म्हणतोय त्यातलं मला काहीही माहिती नाही. मोबाईलचं कव्हर पण बघूया आपण, तेही ऑनलाईन बिनलाईन आहे. हो, आमच्या निर्मात्यांनी ते बनवलं खास, आणि आम्ही ते लावून आता फिरतोय. हे सुद्धा प्रमोशन नसे वाईट. सगळीकडे आपण दिसलो पाहिजे, लक्षात घे. हातात बँड्स आहेत आमच्या, ऑनलाईन बिनलाईनचे खास बँड्स. आता म्हणजे तुम्ही पूर्ण हरवून गेलेला आहात या. हो. आता काही वेगळ्याच गोष्टी आहेत ज्या द्यायच्या राहिल्यात प्रोड्युसरनी ऑनलाईन बिनलाईन लिहिलेल्या, नाही तर बाकी सर्वच गोष्टी आमच्याकडे आलेल्या आहेत. आता तुझे व्ह्यूज सांगा. सिद्धार्थनी खरं तर मला इंस्टाग्रामवर आणलं, ट्विटर कसं वापरायचं हे शिकवलं. फेसबुक काय येत होतं थोडंसं, मला तेही फारसं येत नव्हतं. पण माझ्या असं लक्षात आलं की ही काळाची गरज आहे. सोशल मीडिया किंवा लोकांपर्यंत पोहोचण्यासाठीचं हे उत्तम माध्यम आहे. ॲक्टरसाठी तर प्रोफेशनली खूपच चांगलं आहे ते, कारण आत्तासुद्धा बघ, आयरनी अशी आहे की आमच्या सिनेमाचा विषय आहे की सोशल मीडियाचा वापर सोशल तेवढाच केला पाहिजे, पण आम्ही ते प्रमोट करण्यासाठी सोशल मीडियावर भडीमार केलेला आहे. म्हणजे आम्हीच आता 24 तास त्याच्यावरती असतो आणि फिल्म प्रमोट करत असतो. तर मला वाटतं हे एक मीडियम आहे तुमचं प्रोडक्ट विकण्यासाठी, लोकांना त्याची माहिती करून देण्यासाठी. पण आता हल्ली ना त्याचा खूप दुरुपयोग व्हायला लागला आहे. म्हणजे वेगळ्याच गोष्टी, महापुरुषांचे फोटो काय बिघडवून वापर, कोणीतरी एक हिरोईन आहे तिचा काहीतरी गॉसिप कर. मला वाटतं ह्याच्या पलीकडे जायला पाहिजे. ज्याचा जो मूळ उपयोग आहे त्याच्यासाठीच त्याचा उपयोग करण्यात यावा असं मला वाटतं. iPhone, your phone, big वाला स्मार्टफोन, चार्जिंग साठी काही पण, कधी पण, कुठे पण. Candy Crush, heyday, follow filmy gossip, order pizza, book a show, till then shopping, temple run. I am online. कुठेतरी हा समतोल साधला पाहिजे. आपण फार सिरियस डिस्कशन करतोय, थोडंसं लाईट होऊया, कारण कुठेतरी ऑनलाईन तुम्ही प्रेमातही पडला असाल. तर काय स्थिती, कधी ऑनलाईन भेटली हेमंत? म्हणजे मला आठवतंय, आता सांगायला काहीच हरकत नाही, आम्ही तालमी करायचो एकत्र सावधान शुभमंगलच्या, आणि तालमीच्या दरम्यान ती इथे बसलेली असायची, मी इकडे, आणि तेव्हा माहिती नव्हतं ना सगळ्यांना, आम्हाला दोघांनाच माहिती होतं. बरं, तालमीलाही कोणाला याचा मागमूसच नव्हता की हे चाललंय काय आपल्या मागे. त्यामुळे ना आम्ही दोघं सतत मोबाईलमध्ये असायचो. मी इकडनं तिला की हो मग संध्याकाळी आज आपण लवकर कल्टी मारू आणि आपण इकडे जाऊ. मग ती मला सांगायची की आज तुझं चांगलं होतोय हा सीन. पण असं समोरासमोर ना
हां ये ना हॅलो हाय एवढंच. तर ह्या ज्या गमती आहेत ना, समोरासमोर असून सुद्धा ऑनलाईन कुठेतरी पण ह्या गमती त्या काळात किती मजेशीर असतात आणि ह्या आठवणी किती गमतीशीर असतात की रात्री सुद्धा 2-2 वाजेपर्यंत चॅट करायचं. म्हणजे हे तर झालं आता मी जिच्याशी लग्न केलंय ते, पण लग्नाआधी फेसबुकवरती जे काही मेसेजेस पाठवायचे, एक उगाचच डीपी लाईक करायचा आणि मग कोणाला तरी असं पर्सनलाइज की फार गोड दिसतेस तू. ह्याच्यात जे होतं ना ते धमाल आहे खूप. आणि मला वाटतं ऑनलाईन विश्व जे आलं ना, त्यामुळे माझ्यासारख्या सिद्धार्थसारख्या तरुणांचा फायदाच होतोय जास्त. आणि बॅचलर सिद्धार्थ आपल्या सोबत आहेत. हो. अनुभव फार विशेष असणार आहे. माझं संपलंय आता, हा सिंगल आहे, ह्याचे अनुभव वेगळेच आहेत. नाही, हेमंत म्हणतोय ते अगदी चुकीचं आहे. त्याचा अनुभव काही संपलेला वगैरे नाही आहे. कारण मी त्याचा खूप जवळचा मित्र आहे, त्यामुळे मला सगळं माहिती असतं. असो, त्याच्याबद्दल नको बोलायला, त्याच्याबद्दल वेगळी स्टोरी करू आपण निलिमा, आणि आपण दोघंच करू. तर माझ्या अनुभवाबद्दल तुला सांगायचं झालं तर फार अप्रतिम अनुभव आहे. ऑनलाईन आयुष्य माझं खरंच खूप चांगलं आहे. आणि खूप फ्रेंड रिक्वेस्ट, खूप रिट्वीट्स आणि खूप पर्सनलाइज ट्वीट्स, पर्सनलाइज इंस्टाग्रामवरती फोटोज आपले पाठवतात स्वतःचे, आणि मग हाय डिड यू लाईक दिस पिक्चर वगैरे असं सगळं मजेदार आहे. चित्कार ऐकू येत असतात मुलींचे. तर हे सगळं आहे. पण हे तू सगळं फार गंभीर आणि एक वेगळा विषय वगैरे की मला कशी जाण आहे वगैरे तू सांगतोयस, पण रोज जे तुझ्या आयुष्यात घडत असतं, सतत व्हॉट्सॲपवरती किसेस येत असतात, फेसबुकवरती किसेस येत असतात, तर त्या किसेसचं काय रहस्य आहे रे? हे बघ, तुम्ही लोकांनी काय केलंय, किसेसचा फार घाण अर्थ करून टाकलाय. किस खरा अर्थ वेगळा आहे व्हॉट्सॲपवरच्या. ते एक छोटीशी गोड पप्पी आहे जी आपण आपल्या आईला पाठवतो, आपण आपल्या मित्रांना पाठवतो. ते हे बघ इमोटिकॉन आहे की पप्पी घेतो आणि एक हार्ट असं येतं त्याच्या तोंडाशी. ते म्हणजे प्रेम व्यक्त करण्याची भाषा आहे ती, असं मला वाटतं. या लोकांनी इतका त्याचा घाण अर्थ करून टाकलाय ना की मी कोणाला 20 पाठवले किंवा मला 40 आल्या तर मग यांना असं वाटतं की माझं चालू आहे काहीतरी. असं नाही आहे काही. माझ्या इतकं सरळ व्हॉट्सअप वापरणारं तुला कधीच मिळणार नाही. आता शेवटी जाता ओहो पण मी तुला सांगू निलिमा, एक गोष्ट अशी आहे की ऑनलाईन बिनलाईन याच्यामध्ये ही चर्चा, ही बडबड, हे चॅटिंग हे असणारच आहे. पण त्याचबरोबर तुला एक फार आउटस्टँडिंग अल्बम ऐकायला मिळणार आहे. कारण म्हणजे असं नाही की माझ्या चित्रपटाचं म्युझिक आहे म्हणून आम्ही खूप कौतुक करतोय, पण नाही, ती गाणी खरंच आम्ही गाडीमध्ये अजूनही ऐकतो. आमच्या मोबाईलवरती आम्ही ती आयट्यून्समधनं विकत घेतलेली आहेत, त्याच्या CDs आहेत आमच्याकडे, आणि कंटिन्युअसली आमच्या डोक्यात ती गाणी असतात. कारण एक वेगळंच प्लेजर मिळतं आम्हाला ती गाणी ऐकून. आणि जेव्हा आम्हाला माहिती पण नव्हतं की हे आमच्या चित्रपटात आहे, तेव्हापासून आम्ही त्या गाण्यांचे फॅन होतो. ते गाण्यांचे फॅन खूप आधीपासून आपण सगळेच आहोत. पण आता ते गाणं होऊन जाऊ. Hey, I'm the one so crazy about you. ओहो काय झालं? I'm the one so hazy without you. ओहो काय झालं? देख के तुझको दिल ये बोला तू है शबनम मैं हूँ शोला. देख के तुझको दिल ये बोला तू है शबनम मैं हूँ शोला. ओहो काय झालं, काय पाहुणं अहो काय झालं, ओहो काय झालं, काय पाहुणं अहो काय झालं. थँक्यू सो मच. थँक्यू खूप मनापासून ऑनलाईन आणि बिनलाईन सुद्धा तुम्हाला खूप मनापासून शुभेच्छा. थँक्यू सो मच. Hey, you don't break the chain, send it to another 10. आपण म्हणजे भरपूर सोशल इश्यूज बघितलेले आहेत आजपर्यंत. मराठी सिनेमाने ग्रामीण विषयावर जेवढे म्हणजे सोशल इश्यूज आहेत ग्रामीण भागातले त्याला टचबेस केलेला आहे. पण मला कुठेतरी असं वाटत होतं की शहरी लोकांच्या प्रॉब्लेम्सला तितकं अजून हात घातलेला गेलेला नाही आहे. आणि सध्याच्या काळातला सगळ्यात लेटेस्ट सोशल इश्यू असा आहे की इंटरनेट आणि मोबाईल किंवा गॅजेट ॲडिक्शन. आपण वी सी क्वाईट ऑफन की एक 4 जणांची फॅमिली रेस्टॉरंटमध्ये बसलेली आणि 4ही जण आपापल्या मोबाईलवर बिझी रादर दॅन टॉकिंग विथ ईच अदर. सो प्रॉब्लेम असा झालेला आहे की बिकॉज ऑफ इंटरनेट अँड टेक्नॉलॉजी द वर्ल्ड हॅज कम क्लोजर बट युअर ओन पीपल हॅव गॉन अवे फ्रॉम यू. हा जो एक मेजर आजच्या जगातला जो म्हणजे शहरातला जो विषय आहे त्या विषयाला मला असं वाटलं की हात घातला पाहिजे. सगळ्यात बेस्ट सॉन्ग जे होतं ते ओहो काय झालं माझ्या डोक्यात पहिलं ते क्लिक झालं. तर मी असा विचार केला की यार ह्या सॉन्गचे आपण लिरिक्स घ्यायचे म्हणजे राईट्स घ्यायचे. तर सोनीला लगेच अप्रोच केला. सोनीकडनं राईट्स घेतले. लेस्ली सरांना जाऊन भेटलो. लेस्ली सरांना मी आयडिया सांगितली की असं आहे सर, आणि हरिहरन सर तिथेच होते. तर दोघांनाही पटलं ते की ठीक आहे करूया म्हणे, मजा येईल म्हणे खूप छान.
काम सुरू झालं. काम सुरू होता मधातच मी पण त्यांना म्हटलं की सर इसमें पण रॅप बी डालते. तर ते हसायला लागले. ते म्हणाले श्रेयस तुझीच पैसे आहे, तुझं सगळं आहे, तर असा अर्थ नसतो की तू काहीही करशील. म्हटलं सर मला येतं खरंच रॅप, तुम्ही एकदा बघा मला म्हणजे कसं करतो मी. त्यांनी माझे 2-3 ऑडिशन्स घेतले स्वतः. त्यांनी मला चांगलं ढाळलं त्याच्यामध्ये आणि मग Producer असून तुम्ही हां audition द्यावी हो प्रोड्युसर असूनही मला तिथे उभं राहून प्रॉपर ऑडिशन द्यावं लागलं. तेव्हा त्यांनी तो विचार केला, कारण की ऑब्व्हियसली आता ते लेजंड आहेत आणि लेजंडच्या समोर तुम्ही त्यांना पैशात नाही मोजू शकत. त्यांना कसं असतं की शेवटी मला क्वालिटी पाहिजे, कारण की त्यांचं नाव आजपर्यंत झालेलं आहे ते क्वालिटीमुळे झालेलं आहे. त्यांनी असा विचार मग त्यांनी सगळं झाल्यानंतर मग त्यांनी म्हटलं की बंदे में बात है, कुछ तो कर सकता है, इसको देते हैं गाने के लिए. तर म्हणे आता लिरिसिस्ट कोणी शोधायचा नाही, तूच लिहायचं रॅप. अगर तू खरा रॅपर असशील तू स्वतः लिहिशील. तो 2-3 दिवस बसलो शांततेने, काही डोक्यात यायचं नाही माझ्या जनरली. रात्री 1-3 वाजता सडनली मी उठलो. 1 तासामध्ये मी रॅप लिहिला. मला असं मनातून काहीतरी निघालं की यार असं असलं पाहिजे. आणि लगेच दुसऱ्या दिवशी 7 वाजता मी लेस्ली सरांच्या ऑफिसला गेलो. त्यांना म्हटलं सर हा रॅप आहे, हा आपल्याला बसवायचा आहे. आणि त्यांनी प्रॉपर पद्धतीने तो बसवला आणि आज तो सुपरहिट झालेला आहे. म्हणजे यूट्यूबवरती आज त्याला 1.5 लाख लाईक्स झालेले आहेत. तुझ्या माझ्या मधातलं एकच आहे कारण, तो आहे तो आयडिया, त्याचं करतो मी निवारण. तसा मला तो भेटत नाही म्हणून सांग ना, तर त्याला तर मी उडू मारेन. दिवस रात्र तुझ्या मेसेजची वाट पाहतो, सेलफोन चार्जर सोबतच घेऊन राहतो. मेसेज पॅकसाठी पैसे नसले तरी सांग, नेट पॅकच्या सहारे FB व्हॉट्सअपवर राहतो. रिप्लाय नाही आला तर क्या रडतो रडतो बेबी रडतो बेबी. Hey, you don't break the chain, send it to another 10.